भागवत गीता काय शिकवते? युग कोणताही असो, येथे कौतुकापेक्षा जास्त अपमान केला जातो. कर्णाचं दान झाकलं गेलं आणि सूतपुत्र हे ओळख पुढे आणली गेली. तुम्ही किती योग्य आहात यापेक्षा तुम्ही कसे चुकीचे आहात हे ठरवण्यासाठी तुमच्याच लोकांनी धडपड चाललेलं असतं. द्रौपदीच्या सभेत दोष तिच्या चरित्रावर टाकला गेला, तरीही तुम्ही स्वतःला योग्य सिद्ध केलं तर योगायोग म्हणून मग त्याचं जखमावर जेथे मलहमपट्टीसुद्धा केल्या जातात. काय तर एकलव्याचं कौशल्य मान्य झालं, पण अंगठा कापल्यानंतर. अभिमन्यूने धैर्यचक्रव्यूह भेदल्यावर मान्य झालं, पण तो त्यात शहीद झाला. पांडवांचा धर्म स्वीकारला गेला, पण वनवास आणि अपमान भोगल्यानंतर. कारण येथे सत्य लगेच स्वीकारलं जात नाही, आधी त्यांची परीक्षा घेतली जाते. आपण या परीक्षेत दटून राहावं इतकंच आपल्या हातात असतं. बरोबर ना? भगवद्गीता हेच सांगतं.